आज आहे ना माझं अचानकच मंगळसूत्र वाढलं होतं, तर ते कसं मी तुम्हाला पुढे नक्की सांगते. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. तर त्याआधी ना सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. तर हे ना माझं युजेबल मंगळसूत्र आहे, जे की यूज करायला मला अगदी सोपं साधं, आणि तेच म्हणजे मी झोपलेली असतानाच वाढलं होतं. आणि माझ्या कानातले घुंगरं सुद्धा पडले होते, आणि मी उठून बघते ना तर मला ते घुंगरं पडलेले दिसले, आणि जेव्हा मी आरशात बघितलं तेव्हाच मला दिसलं. आणि मग नंतर माझ्याकडे दुसरं मंगळसूत्र होतं, पण ते खूप जास्त म्हणजे हेवी असल्यामुळे ना ते मला ऑकवर्ड वाटायचं रेग्युलर वापरण्यासाठी. आणि मला काळ्या मनातल्या मंगळसूत्राची सवय झाली होती ना, त्यामुळे मी जास्तीत जास्त तर तेच यूज करायचे. तर सकाळी छान रांगोळी वगैरे काढून देवपूजा केली होती. तर ती रांगोळी मी आताच पुसून वगैरे घेतली. देवाची देवपूजा केली. हे जे काही माझं रुटीन आहे ना ते संध्याकाळचं आहे, 6च्या नंतरचं. मग मी खाली थोडीशी वॉकिंगसाठी गेले, आणि वॉकिंग करून झाल्यावर नंतर तिथेच खाली पार्किंगमध्ये मी बसले होते. वरती आले, स्वयंपाक केला आणि छान जेवण वगैरे करून घेतलं. जेवण वगैरे करून घेतल्यानंतर तुम्हाला काय सांगू, माझं प्रेग्नेन्सीचा 8वा महिना ना खरंच खूप जड जात आहे. जर तुम्ही पण ह्याच फेसमधून जात असताल ना, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. आणि माझे सगळे डोळे मी एकटीच पुरवते, त्यामुळे तर मला खूपच जास्त हार्ड चाललंय. आणि नंतर खूप जास्त झोप आलेली, त्यामुळे आता झोपून घेते. चला बाय, गुड नाईट. भेटूया आपण आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.